नमस्कार, मी सायरा शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करते। मागच्या 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ती म्हणून काम करते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग 20 मध्ये मी इच्छुक आहे। माझ्या पक्षाचे आमचे सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार आणि आमच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली मी जे काम करते, तर मी प्रभाग 20 मधून मी माझी उमेदवारी मागते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावर। आणि आमचं पॅनल तिथून निवडून आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। नई जिंदगी प्रभाग 20 हा मुस्लिम बहुल आहे आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये माझ्या मागच्या 20 वर्षापासून माझी कामं चालू आहेत तिथं। आणि मी महिलांसाठी काम करते, मुलांसाठी काम करते। माझ्याकडे माझी सामाजिक संस्था आहे, राजकारण कमी पण सामाजिक काम माझं तिथं जास्त आहे। नेहमीच मी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या संस्थेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून मी बरीच सामाजिक कार्य केलेली आहेत। तिथं आरोग्य शिबिर राबवलेली आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे क्लासेस घेतलेले आहेत, महिलांसाठी घेतलेले आहेत, महिलांना स्वावलंबन करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण केंद्र मी चालू केलेलं आहे। आणि महिला कशा प्रगत होतील ह्याकडे माझं सगळं लक्ष असतं। तर त्याच पद्धतीनं जे प्रभाग 20 मध्ये सध्या जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करू। ह्याच्या आधी वेगवेगळे नगरसेवक तिथं निवडून आलेले आहेत, पण यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मी थांबणार आहे। आणि मागच्या वेळेसही मला संधी देण्यात आली होती, परंतु मला परत सांगण्यात आलं वरिष्ठांकडून की नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की संधी देऊ, आणि ते मला नक्की संधी देतील यावर माझा नेतृत्वावर विश्वास आहे। आणि जर मला पक्षानं संधी दिली तर मी चांगल्या पद्धतीनं काम करून प्रभाग 20 मधून आमचं पूर्ण पॅनल निवडून आणण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। अगर देखा जाए तो नई जिंदगी के इलाके में जो प्रभाग क्रमांक 20 है, वहां पर अभी आप बता रहे हैं कि अजीत दादा गट की तरफ से आप दावेदार हैं, इच्छुक हैं। ऑलरेडी 2 माजी नगर सेविकाओं ने वहां पर पार्टी में प्रवेश किया है। एक तो वाहिदा शेख है और दूसरी तस्लीम शेख है, और बहुत सारे महिलाओं का वहां पर नाम आ रहा है, जैसे नूरुद्दीन मुल्ला के घर से भी महिला का नाम आ रहा है, और परवीन इनामदार भी जो है आपकी पार्टी से इलेक्शन लड़ने की तैयारी में है, पैनल फिक्स होगा ऐसी चर्चा है, राजकीय विश्लेषण बताते हैं। तो कितने % मानकर चलेंगे बाबा साहिरा शेख भी इच्छुक दावेदार है और टिकट मिलेगा उनको पार्टी की तरफ से? हे पहा, इलेक्शन म्हटलं की सगळे येतात, हौशे गौशे नवशे सगळेच येत असतात, इच्छुक सगळेच असतात। पार्टी कोणाला पद देते त्यावर डिपेंड आहे ना। पार्टी नक्कीच माझा विचार करेल, कारण मी सिनियर आहे तिथं, सगळ्यांमध्ये मी ज्येष्ठ आहे। आणि आता जे येणारे आहेत सगळ्याच पक्षातून आमच्याकडं इनकमिंग चालूच आहे, आमच्या पक्षाकडे येणं सगळेच आहेत। MIM वाले पण येता येते, काँग्रेसवाले येता येते, बाकी इतर पक्षातून येतातच आहे लोक। त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये। इच्छुक उमेदवार नक्कीच असतील, परंतु पार्टी माझा नक्की विचार करेल। विकास झालेला आहे का प्रभाग क्रमांक 20 चा, असं वाटतंय तुम्हाला? नाही, माझ्या मते मला असं वाटतं विकास झालेला नाहीये, कारण पाण्याची समस्या आहे तिथं, रस्त्यांची समस्या आहे, रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत, वयोवृद्ध लोकांचे बऱ्याच वेळा तिथं ऍक्सिडेंट होत आहेत, घातपात होत आहेत त्यांचे। परंतु पाण्याचा प्रश्न तर एवढा आहे की महिलांना काय प्रॉब्लेम आहे तिथं, महिला रात्रभर जागतायत तिथं। पाणी येणार म्हटलं की रात्री अपरात्री पाणी येत असतं तिथं, आणि मग अख्खी रात्र त्या महिलांना जागून काढावी लागते। आणि मी जिथं राहते, माझी सोसायटी वगैरे सगळ्या वर्किंग वुमेन आहेत, ज्या सकाळी उठून ड्युटीला जाणाऱ्या, पण अशा महिलांना सुद्धा तिथं रात्रभर पाण्यासाठी जागावं लागतं। महानगरपालिकेमधून जे तिथं गैरसोय होतीये, किंवा आम्ही जे आधीच्या नगरसेवकांनी जे केलं नाही ते आम्हाला तिथं करून दाखवायचंय। थोड़ा सा मुश्किल नहीं लगता आपको टिकट लाना, क्योंकि जैसा इच्छुक दावेदार तो बहुत सारे हैं आपने बताया, लेकिन 2 माजी नगर सेविका वहां पर है आपकी पार्टी में भी फिलहाल? हमारे पार्टी से नहीं है, वो बाहर से आए हुए MIM से आए हुए नगर सेविका है वो। मुझे उनके बारे तो आपकी पार्टी में? हाँ है, हमारे पार्टी में है। पार्टी सोचेगी इस पर किसको टिकट दिया जाए, और पार्टी जो कुछ निर्णय लेंगे वो सब में बड़ा निर्णय होगा। अगर टिकट नहीं मिलता तो फिर आपकी भूमिका क्या रहने वाली है वहां पर? कोशिश करना मेरा काम है। पार्टी ने टिकट दिया तो बहुत अच्छा है, नहीं तो पार्टी के लिए काम करेंगे। क्या आह्वान करना चाहेंगे प्रभाग क्रमांक 20 की जनता से और अपने पार्टी के वरिष्ठ नेताओं से?
मेरे वरिष्ठ नेता अजित दादा को और मेरे जितने भी सीनियर हैं इन सबको मैं यही बोलना चाहूंगी कि अगर उन्होंने मुझे संधि दी तो मैं जरूर काम करूंगी वहां पर, और मैं अपनी कोशिश करके वहां से हम लोग नक्की चुनकर आएंगे। और मैं जनता को वहां की बोलूंगी, मैं एक पढ़ी लिखी फैमिली से हूँ, पढ़ी लिखी हूँ, मेरी अपनी संस्थाएं हैं, मैं अपना काम करती हूँ, आज तक मैंने उनके लिए काम किया है। कोई भी अगर सायरा शेख के दरवाजे पर आता है तो खाली हाथ से नहीं जाता है, हर एक की हेल्प मैं करती हूँ। कुछ भी हो, पुलिस स्टेशन हो, कोर्ट कचहरियां हो, महिलाओं के लिए खासकर मेरा काम है, बच्चों के एजुकेशन पर मैं काम करती हूँ। जिसे अगर जरूरत लगी तो मैं इतना ही बोलूंगी, प्रभाग 20 के आवाम को मैं यही बोलूंगी कि अगर उन्होंने मुझे चांस दिया, अगर उन लोगों ने मेरे पर भरोसा दिखाया तो मैं जरूर वहां से मैं चुन के आ सकती हूँ।